नमस्कार. विद्याशुभम व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत. हे बघा, श्रावण महिना आत्ता सुरू झालेला आहे. या श्रावण महिन्यात उत्साहाने सण साजरा केले जातात. त्यामध्येच पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. तसेच नागपंचमीला महिला झिम्मा, फुगडी, झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात. गावाकडे आजही अशीच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजणच आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते. तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवाची नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी नक्की कधी आहे, नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी पाहूया नागपंचमीचा शुभ मुहूर्त. यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार असून ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होईल. या परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण 9 ऑगस्टलाच सर्वत्र साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 9 ऑगस्टला पहाटे 5:47 सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील. या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता. नागपंचमीला पूजा करण्याची पद्धत. नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. आता सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यानंतर शुभ मुहूर्तावरती देवघराजवळ नागदेवतेचे चित्र किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा. आता नागदेवतेला हळद, कुंकू, फुले, अक्षता हे सर्व वाहावे. त्यानंतर पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा. तर अशी होती संपूर्ण नागपंचमीच्या दिवशीची माहिती. कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा. याखेरीज तुम्हाला आणखी काय माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.